आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत। या क्वेश्चनमध्ये आपल्याला फंक्शन दिलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ √x इन ब्रॅकेट 1 + x dx। या टाईपचा क्वेश्चन आपल्याला दिला आहे, याला आपण फंक्शन म्हणतो। जो काही क्वेश्चन दिलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, फंक्शन। आणि इथे बघा इंटिग्रेशनचं साइन दिसते आपल्याला, म्हणून हा इंटिग्रेशनचा क्वेश्चन आहे असं आपल्याला लक्षात येतं। आता सर्वात पहिले आपली प्रोसेस काय, लेट i इक्वल्स टू आपण मानून घ्यायचं। जो काही क्वेश्चन दिलेला आहे त्याला आपण काय करतो, लेट i इक्वल्स टू, आणि हा जो गिवन क्वेश्चन आहे तो लिहितो। त्यानंतर मी काय केलं आहे बघा, हा जो बाहेर √x आहे त्याने मल्टिप्लाय करून घेतले, ब्रॅकेटमध्ये काय केलं आहे, मल्टिप्लाय केलं आहे प्रत्येक क्वेश्चनला। आता √x इंटू हा इथला 1 आहे त्याला इंटू इथे केलं आहे बघा, मध्ये काय इथं प्लस, म्हणून मध्ये काय आलं आपलं इथं प्लस आलं। त्यानंतर सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय √x इंटू x, √x इंटू x। इथं बघा हा x आहे ना, त्याला ह्या √x ने मल्टिप्लाय केलं आहे आणि बाहेर हा dx ॲज इट इज। त्यानंतर नेक्स्ट काय करतो आता बघा, इथं याचं मल्टिप्लिकेशन √x इंटू 1 काय येईल, √x। पण √x आपण कसं लिहू शकतो, x⁻x डोक्यावर आपण समथिंग इथं असं लिहू शकतोय, म्हणून रूट निघून गेल्यानंतर काय येतं, साइन 1/2। रूट म्हणजे काय, हाफ व्हॅल्यू, म्हणून त्याच्याऐवजी मी काय घेतलं 1/2, त्याच्या डोक्यावर x⁻1/2 आणि हा जो dx आहे हा dx इथं ॲज इट इज पुट केलेलं आहे। त्यानंतर मध्ये हे प्लसचं साइन आहे, हे प्लसचं साइन इथं असं आलेलं आहे। त्यानंतर इथं √x इंटू x काय होईल, √x म्हणजे इथं बघा आपण इथं लिहिलं आहे √x म्हणजे काय, एक्सच्या डोक्यावर 1/2 आणि हा नुसता x म्हणजे काय, एक्सच्या डोक्यावर 1। मग त्याचं जर आपण सॉल्व केलं तर काय येतं, ते x⁻3/2। म्हणजे बघा कसं येतं ते, इथं आपला 1/2 आणि प्लस हा 1, याचं आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 इंटू 1 काय होतं 2 आणि प्लस हा 1 3, म्हणजे 3/2 असं याचं ॲन्सर येतं। म्हणून आपण इंटिग्रेशन ऑफ x⁻3/2 असं इथं लिहिलं आहे। त्यानंतर आता नेक्स्ट मी या सॉल्व करतोय। काय केलं बघा, इथं ही जी प्रोसेस आहे, इथं आता मी फॉर्म्युला वापरून ही लिहिलेली आहे। आता इथं आपण कोणता फॉर्म्युला वापरला आहे, इतक्यात आपण बघितला अगोदरचा, जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यात x⁻n ची प्रॉपर्टी आपण बघितली। काय फॉर्म्युला x⁻n चा बघा, फॉर्म्युला आहे आपल्याकडे असा x⁻n इक्वल्स टू, याचा ॲन्सर काय लिहितो आपण, x⁻n + 1/n+1 हा आपला झाला ॲन्सर। आता त्या फॉर्मॅटमध्ये आला आहे का नाही ते आपण चेक करूया। बघा x⁻n आहे, इथं x⁻n आहे, मग x⁻n + 1, x तासा त्याच्या डोक्यावर n काय, इथं आपला 1/2 + 1 केलं, खाली पण 1 प्लस केलं, त्याच्यामध्ये 1/2 + 1। त्यानंतर इथं n म्हणजे काय आपला 3/2, यांची व्हॅल्यू काय इथं आपली 3/2, मग त्याला +1 केला इथे फॉर्म्युलानुसार, इथं पण +1 केला आणि त्यानं फक्त खाली सॉल्व केलं आहे। इथे ह्या खालच्या याचं काय होईल 3/2 आणि ते वरती घेऊन गेलं मी, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं, सॉरी कंपोनेंट डिव्हिजन, असं खालचं वर, वरचं खाली, न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर झालं आणि रेस टू वरचं याचं पण 1/2 + 1चं काय होतं 3/2, मग हा इथं 3/2 आला त्याचा। त्याचप्रमाणे इथं आता हे सॉल्व केल्यानंतर काय येतं, त्याचं 2/5, डिनॉमिनेटर सॉल्व केल्यानंतर 5/2 येतं, तर इथं उलटं झालं, वर मल्टिप्लाय झाल्यामुळे 2/5 लिहिलं आणि x⁻, इथं परत काय येतं 5/2 आणि आता हे आपलं फायनल ॲन्सर आलं आहे। फायनल ॲन्सर आल्यानंतर आपण काय करतो, इथं +c लिहितो। अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो।